नमस्कार मंडळी, आज आपण करतोय रव्याची खीर. रव्याची खीर ना करायला एकदम सोपी आहे, चवीला अप्रतिम लागते. आणि बघा कशी मस्त क्रीमी टेक्स्चरची, चवीला अप्रतिम अशी खीर ना आपल्या घरच्या साहित्यात तयार होते. विशेष म्हणजे ही करण्यासाठी खूप वेळही लागत नाही. तर चला सुरुवात करूया. यासाठी आपण अर्धा लिटर दूध उकळायला ठेवलेलं आहे. आता कढईमध्ये आपण 4 ते 5 चमचे तूप घालायचं आहे. त्यामध्ये आपली नेहमीची भाजी आमटीची वाटी असते ना, त्या वाटीने अर्धी वाटीपेक्षा थोडासा कमी रवा घेतला आहे आणि हा रवा आपण खमंग भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत रव्याला छान सुगंध येत नाही आणि त्याचबरोबर त्याचा रंगही हलकासा बदलत नाही. तुमच्या खिरीची चव ना या तुम्ही रवा कसा भाजतो ना यावर डिपेंड आहे. जर रवा कच्चा राहिला, व्यवस्थित भाजला नाही गेला तर खीर व्यवस्थित लागणार नाही. त्यामुळे रवा भाजताना विशेष काळजी घ्यायची. गॅसची पॉवर एकदम मंद असली पाहिजे. मंद गॅसवर भाजायचं आहे. रवा कमी आहे, तूप भरपूर आहे, त्यामुळे भाजायला फारसा वेळ लागत नाही. आता या रव्याला मस्त सुगंध यायला लागला की त्यामध्ये आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे. ते ड्रायफ्रूट सुद्धा रव्यावर भाजायचे. आता रव्याचा रंग ना हलकासा मस्त बदलेपर्यंत आपण भाजून घ्यायचे. परंतु जरा सुद्धा जळू द्यायचा नाही. त्यामुळे कंटिन्यूस आपण भाजत राहायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये उकळलेलं दूध घालायचं आहे. आता ही खीर जी आहे ना घट्ट झाल्यावर थंड झाल्यावर आणखी घट्ट होते. त्या अंदाजाने तुम्ही दूध घालायचे. आता बघा दूध घातली, अर्धी वाटी साखर घातली आणि मस्त याला 3 ते 4 उकळ्या काढल्या. त्यानंतर सगळ्यात शेवटी घालायची वेलची पूड. ही आपली मस्त अशी खीर तयार होते. अशी ही रव्याची खीर नक्की करून बघा.